आता जी लढत होणार आहे ती रियानी एंटरप्राइजेस विरुद्ध जरीमरी असा हा सुपर ओव्हरचा हा सामना। तर नाणेफेकीचा कॉल मात्र रियानी एंटरप्राइजेस संघाने च्या बाजूने झुकला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी जरीमरी संघाला आमंत्रित केलंय। तर सलामीची जोडी जतीन ठाकूर आणि नॉन स्ट्राईकला नरेश कडू। 6 चेंडूंचा सामना, सुपर ओव्हरचा सामना। तर सांघिक पहिल्या षटक घेऊन येतोय तो संघ मालक शैलेश ठाकूर। सुपर ओव्हरचा सामना, जतीन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला नरेश कडू, तर शैलेश ठाकूर पंचांच्या डावबाजूने गोलंदाजी करेल जतीन ठाकूर याला। तर बघूया जतीन आणि शैलेश दरम्यान काय घडतोय। पहिला चेंडूवर जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही। स्वतः गोलंदाज चेंडू पकडतोय आणि 2 धाव मात्र मिळतात जरीमरी संघाला। 2 धाव मिळतात जतीन याला। अजूनही 5 चेंडू शिल्लक। जतीनने मारले 2। पुढचा चेंडू शैलेश ठाकूर याचा। पहिल्या चेंडू मात्र 2 धाव उभ्या केल्यात। पुढचा चेंडू शैलेश ठाकूर याचा, जतीन ठाकूर याला। आता मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू हुकतोय चुकतोय वाटतोय, झेल बाद होतोय। पहिला गडी बाद होतोय जतीन ठाकूर च्या स्वरूपात। आता मात्र शेवटची जोडी असेल, दुसरा गडी जर बाद झाला तर दोन गडी बाद करणे सुरू ठरला रियानी एंटरप्राइजेस संघ। तर ते त्यांना फायदेशीर होईल, लवकर 2 गडी बाद केले तर त्यांना फायदा होईल। तर बघूया नवीन आलेला मितेश ठाकूर फलंदाज। सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय तो शैलेश ठाकूर। पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद ठरतो तो शैलेश ठाकूर। पुन्हा एकदा गोलंदाजी करी नवीन आलेला फलंदाज मितेश ठाकूर। शैलेश ठाकूर याचा चेंडू, मितेश ठाकूर खेळण्यासाठी सज्ज। लोअर फुल टच चेंडू, काय व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू हुकतोय चुकतोय, निर्धाव पद्धतीने चेंडू। अजून 3 चेंडू शिल्लक। 3 चेंडू टाकून झाले। 3 चेंडू मध्ये 1 गडी बाद आणि 2 धावा बहाल केल्यात शैलेश ठाकूर यांनी। सुपर ओव्हरचा सामना, शेवटचे 3 चेंडू शिल्लक। फुलटॉस चेंडू बघूया आता, झेल स्वराज झेल खाली, मात्र झेल काही पकडू शकत नाही। 1 धाव, दुसरी धावेला मात्र नकार दिला नरेश कडू यांनी। धाव संख्या 3, 1 बाद 3 मितेश ठाकूर। तर मात्र स्ट्राईकला येतो नरेश कडू। अजून 2 चेंडू शिल्लक, 1 बाद 3 अशी धाव संख्या। दोन चेंडूंचा सामना शिल्लक सुपर ओव्हरची लढत। 4 चेंडू मध्ये 3 धावा आणि 1 गडी। सुरेख अशी गोलंदाज करतोय तो शैलेश ठाकूर। फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, हुकतोय चुकतोय, निर्धाव पद्धतीने चेंडू। आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक। 5 चेंडू मध्ये 3 धावा आणि 1 गडी बाद केलाय तो शैलेश ठाकूर नावाचा गोलंदाज। सुरेख अशी गोलंदाजी, सुपर ओव्हरचा सामना। नरेश कडू आता मात्र हवेमध्ये उडालेला आहे। बघूया स्वराज पुन्हा एकदा जेल खाली 2 धावा आणि अशा प्रकारे 5 धावा। 6 धावांचं आव्हान उभं केलंय सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये। तर त्वरित जरीमरी संघानं आपली क्षेत्ररक्षण सौदाचा आणि रियानी एंटरप्राइज संघाची सुद्धा सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवायची आहे।
यानंतर सेमीफायनलचा सामना होणार आहे. बालकृष्ण तांडेल यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. बालकृष्ण तांडेल यांनी समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. जरीमरी संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तसे रियानी इंटरप्राइज संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे त्वरित. सुपर ओव्हरचा सामना 6 चेंडूमध्ये 6 धावा जमवायच्या आहेत. सुरेख गोलंदाजी शैलेश ठाकूर याची. एक गडी बाद आणि 5 धावा फक्त बाद केला आणि 6 धावाचा आव्हान. रियानी इंटरप्राइज संघाची सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे लवकरात लवकर. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. सुपर ओव्हरचा सामना. बालकृष्ण तांडेल याचा सत्कार करतील प्रकाश कडू साहेब. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येते बालकृष्ण तांडेल याचा प्रकाश कडू साहेब यांच्या मार्फत. तर मात्र इथं सलामीची जोडी शैलेश ठाकूर आणि स्वराज ठाकूर. 6 धावांची आवश्यकता. सुपर ओव्हरचा सामना. सुरेख गोलंदाजी केली होती शैलेश ठाकूर. तोच शैलेश ठाकूर आता मात्र सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. तर इथं मात्र जतीन ठाकूर षटक घेऊन आलेला आहे. जतीन ठाकूर बघूया जरीमरी संघ 6 धावामध्ये 6 धावाच्या आत रोखण्यास यशस्वी ठरतोय की नाही. सांघिक पहिल्या षटक घेऊन येतो. सुपरचा पहिला षटक घेऊन येतो जतीन ठाकूर. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करील शैलेश ठाकूर याला आणि चांगला चेंडूला सन्मान दिला. 1 धाव मात्र पूर्ण. दुसरी धावेला बघूया रनआउटच्या संधी आणि मात्र सुरेख रनिंग म्हणता येईल शैलेश ठाकूर याची. सुरेख फेकी म्हणता येईल नरेश कडू याची. मात्र 2 धाव रोखू शकत नाही. आता मात्र 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी रियानी इंटरप्राइजेस संघाला. पुढचा चेंडू जतीन ठाकूर याचा शैलेश ठाकूर साठी. लोअर फुलटा चेंडू होता. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव व्हायला बघूया. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. सुरेख फलंदाजी शैलेश ठाकूर याच्या मार्फत. आता मात्र 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चार चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता रियानी एंटरप्राइज संघाला. जतीनाचा पुढचा चेंडू शैलेश ठाकूर साठी. आता मात्र चेंडू जात आहे सीमारेषा पार. अवांतर असा चेंडू आणि विजयी होतोय तो रियानी स्पोर्ट संघ.